सन्मान करतो आमचे आदरणीय आणि ज्यांचं या स्पर्धेवरती नक्कीच प्रेम आहे आमचे लाडके डॉक्टर चैतन्य क्लिनिकचे भानुशाली सर यांचा आम्ही या ठिकाणी संतोषजी भानुशाली सर यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। मी विनंती करेन आमचे मंडळाचे वसंत मामा शिंगोळे आपल्या शुभ से आपण या ठिकाणी डॉक्टर सरांचा यथोचित सन्मान करावा। सन्मान या ठिकाणी होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारे पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण, अविस्मरणीय अशी आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सरांचा सन्मान होतोय। त्यानंतर याच गावातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण दीपक महाराज शिंगोळे यांच्याकडून आमच्या या स्पर्धेसाठी नक्कीच डोनेशन आलेलं आहे। तर मी विनंती करेन आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तिथे एक प्रतिनिधी म्हणून आपण महाराजांनी जी खऱ्या अर्थानं देणगी अर्थात सहकार्य आपल्याला दिलेले आहे ते आपण स्वीकारायचं आहे। हरिभक्त पारायण हरिभक्त पारायण दीपक महाराज शिंगोळे यांच्या कडून खऱ्या अर्थानं आपण बघतो हे डोनेशन आमच्या या स्पर्धेसाठी आपलं मनपूर्वक आभार आणि आपण आसनस्थ व्हावं ही नम्र विनंती असेल। सर्वांचं मनपूर्वक स्वागत धडाकेबाद चषक 2021 या 47व्या पर्वामध्ये मी मनपूर्वक तुमचं स्वागत करतोय। सामना द्वितीय फेरीमधील पहिला दोन संघ पाहायला मिळतात, एका बाजूला खातिवली तर दुसऱ्या बाजूला कुंदे। बॉल संपायरचा इशारा आलाय, लॉंग स्टॉपला भरपूर वेगाने हा चेंडू चाललाय सीमा पार 1+4। ते म्हणजेच 5 या आकड्यावरती पहिला चेंडू निर्धावता फलंदाज भूषण आणि सचिन ही जोडी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच किरण। कमेंट्री बॉक्स कडून पाहायला मिळतात पंचांच्या डाव्या बाजूने हवेमध्ये खेळलेत मिस टायमिंग मिडॉनला क्षेत्ररक्षक मिड विकेटचे पोहोचतील का त्यांचा वाक्या बाहेर नोमॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळावरती हा चेंडू पडला आणि बॅकिंगला डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने धावले होते, चेंडू पर्यंत पोहोचले, फेक लगेचच केली, मिळाली ती एक सिंगल आणि या सिंगलने धाव फलक अर्थातच आपण बघतो आता जाऊन पोहोचलंय ते 6 वरती। दुपारच्या लंच नंतर तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। भरपूर सारे प्रेक्षक आपण बघताय या क्रीडांगणाच्या सभोवताली। दुपारचं प्रखर ऊन जरी असलं, हे रगरगत ऊन जरी असले, उन्हाचा तडाखा जरी बसत असला, क्रिकेट वरती प्रेम इतकं आहे की पूर्णपणे ते तुम्हाला पाहायला मिळतात अजूनही जसेच्या तसे आपल्या संघाला समर्थन देत असताना क्रीडांगणाच्या बाहेर। या अगोदरची जी सेलिब्रिटी मॅच एक्झिबिशन मॅच आपण बघितली ज्यामध्ये डॉक्टर्स 11 हा संघ विजयी झाला। सर्व डॉक्टरांना मी विनंती करेन आपण माफ करा पोलीस दल विजयी झालेला आहे। सर्वर मी पोलिसांना विनंती करेन आपण जे त्या मॅच मध्ये खेळले आपण कुठेही जाऊ नका, नक्कीच थोड्याच वेळात आम्ही पारितोषिक वितरण सोहळा देखील या ठिकाणी करणार आहोत, सो आपण कुठेही जाऊ नका। पोलीस दलाला मी ही विनंती करेन। धावा मिळतात त्या 2 या चेंडूवरती, धाव फलक जाऊन पोहोचले 9 वरती। आघाडीला जोडी आपण बघतोय बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकून कुंदे संघाने निर्णय घेतला, धाडसी निर्णय आपण बघतो। ऑस्ट्रेलियन स्टाईलने ऑस्ट्रेलिया जेव्हा आपल्याला पाहायला मिळायचा या अगोदरच्या काही वर्षांमध्ये 7 ते 8 वर्षांमध्ये अगोदर ऑस्ट्रेलिया नेहमीच टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायचा। या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा फलंदाजानंतर यष्टिरक्षक बीट झाला आणि लॉंग स्टॉपला साइड स्क्रीन वरती हा चेंडू धडक मारतोय, अंपायरचा बाईचा इशारा, 4 धावा चौकार।
चौकार आणि धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे 13 वरती 13 रन्स. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 2 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात एक्स्ट्राच्या स्वरूपात येत असताना. स्विचिड पायावरती आदळला हा चेंडू. अपील करण्यात आलं. लेग बिफोर साठी या ठिकाणी आपण बघितले अपील. अंपायरकडे प्रश्न विचारण्यात आले होते परंतु हा चेंडू आपण बघतोय तो निर्धाव. षटक पहिलं संपन्न. पॉवर प्ले मध्ये आपण बघितलं गोलंदाज किरणला ज्याने धावसंख्या खर्च केली ती म्हणजे 13 धावा. आणि आपण बघतोय बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कुंदे संघ आफ्टर फर्स्ट ओव्हर नो लॉस 13. फोटो सेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वारकरी संप्रदायाची पताका अर्थातच विचार आणि आपण बघू शकाल प्रचार करत असताना सर्व आमचे हरिभक्त पारायण महाराज सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही नक्कीच आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. क्षणचित्र नक्कीच त्या ठिकाणी कैद करत असताना कॅमेऱ्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन देखील टेनक्रिक वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते. थेट प्रक्षेपण करत असताना त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळेल. टेक्नॉलॉजी आहे, यंत्रणा आहे, त्या कारणास्तव या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू सिस्टम देखील आहे. प्रत्येकी संघनायकाकडे एक एक रिव्ह्यू आहे जो मात्र घेण्यात येऊ शकतो जेव्हा मात्र तुम्हाला काही डाऊट असेल. वेस्ट आहे कमरेच्या वरती चेंडू असेल की नसेल त्या नो बॉल साठी आणि त्याचबरोबर लेग बिफोर विकेट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पहिलं षटक संपन्न 13 धावा. दुसरं षटक पॉवर प्लेचं गोलंदाज संकेत हवेमध्ये खेळले. पंच करत असताना मिस टाइम आहे. शॉर्ट कव्हरला डीप मध्ये हा चेंडू चालला. टप्पा पडला. बॅकिंग साठी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलून फेक करतायत. तोपर्यंत आपण बघतोय धावा मिळतात त्या 2 आणि धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय आता 15 वरती 15 रन्स 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आमच्या डाव्या बाजूला जी प्रेक्षक गॅलरी आहे पूर्णपणे खचाखच भरलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना. पिच होता लॉफ केला. पॅरलल स्ट्रोक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ला भेदून चेंडू सीमा पार. पॉवर बॅक शॉट पाहायला मिळाला. षटकार होता. पॉवर बॅक शॉट फोर्सने या ठिकाणी या चेंडूला लॉफ करण्यात आलं होतं. फलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच सचिन यांच्या बॅटमधून लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना यावेळेला चेंडू क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अफलातून होते परंतु फ्लायटे स्ट्रोक होता त्या कारणास्तव चेंडू असं वाटलं की जमिनी समांतर खाली येईल परंतु तो खाली आला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 21 वरती 21. पॉवर प्ले सुरू आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. फलंदाज आपण बघतोय सचिन यांच्यासाठी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आता सरकत असताना कावू कॉर्नरच्या दरम्यान आणि क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला डीप मध्ये आहेत. गोलंदाज राऊंड द विकेटने ऑफ स्टंपचा बाहेर होता. यावेळेला चेंडू अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. अगोदरचा चेंडू अगदी पुढ्यात होता व पिच होता. बॅटच्या डार्क मध्ये आला आणि त्या कारणास्तव चेंडू गेला तो सीमारेषेच्या बाहेर. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर परंतु अवांतर. ऑन साइडला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. नाराज आहेत आता सचिन कारण टप्पा पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की पुलच्या सहाय्यानं मी या चेंडूला पाठवून देईन स्क्वेअर लेग मिड विकेटच्या वरतून परंतु या चेंडूने टप्पा पडल्यानंतर वळण देखील घेतलं. गोलंदाज देखील कमबॅक करत आहेत. हे द्वंद्व हे युद्ध आता रंगत असताना आपण बघतोय चेंडू आणि बॅट मधलं गोलंदाज पिच त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होते. प्रयत्न चांगले होते. 100% कमिटमेंट त्या क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच पाहायला मिळाली कारण लॉफ्टेड ड्राईव्ह होता त्या ठिकाणी. मिड विकेटला हवेमध्ये चेंडू होता. संधी तर नक्कीच होती परंतु झेल घेणं तितकंच आवश्यक होतं. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच हा चेंडू बॅट अँड पॅड मधून निघून गेला तो म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये. आपण बघतोय निर्धाव चेंडू तर या ठिकाणी नक्कीच खातेविधी संघाला 2 रनची पेनाल्टी इम्प्लिमेंट करण्यात येते. का करण्यात येते कारण 12th मॅनचे शूज नाही आहेत. सो या ठिकाणी
नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन्स. या सर्व सूचना ज्या आयोजकांच्या आहेत, जे नियम आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. टप्पा पडला हा चेंडू आपण बघतो. आणखी एक निर्धाव षटक संपन्न झाल्याचा अंपायरचा इशारा आणि पॉवर प्ले मध्ये धावा पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. नाबाद 23 नॉलॉस 23 आफ्टर सेकंड ओव्हर. बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर संघ कुंदे. त्याचबरोबर जो 8 संघांचा आजच्या दिवसामधला पोल तुमच्या समोर आहे. शेवटचा सामना माथेरानच्या अगेन्स्ट वाकळणमध्ये होता. निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण संघ मात्र आज या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला नाही आणि आयोजकांच्या माध्यमातून असा निर्णय घेण्यात येतोय की यानंतर या स्पर्धेमध्ये कायमस्वरूपी वाकळण संघाला प्रवेश दिला जाणार नाही. चौथा सामना वाकळण आणि त्यांच्या विरोधात माथेरान या 2 संघांमध्ये होता. धावा झालेल्या 23. सुरू असलेला सामना कुंदे आणि खातुले संघाने पहिल्या सामन्यामध्ये परास्त केलं ते शेंद्रुण संघाला आणि कुंदेने परास्त केलं ते पोई संघाला. स्पीडअप करायचंय. अंपायरच्या वारंवार सूचना त्या ठिकाणी येत आहेत, सूचना करतायत अंपायर्स आणि त्या सूचनांचं आपण पालन करा. कारण आज आम्हाला 9 सामने कव्हर करायचे आहेत. ते 9 सामने कव्हर होणं गरजेचं आहे. आजचा 5वा दिवस आहे या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला 8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि त्यानंतर अर्थातच परवाच्या दिवशी मंगळवारी मात्र या स्पर्धेचा सांगता सोहळा असेल, शेवटचा दिवस असेल. तीन षटक या ठिकाणी आपण तिसरं षटक आता बघतोय आपण प्रगतीपथावर आणि गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती, तो म्हणजे शुभम. कमेंट बॉक्स एंड कडून पाहायला मिळेल शुभम. पिच होता, लॉफ केलाय, गॅप मध्ये ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला टप्पा पडला आणि हा चेंडू स्वाभाविकपणे आता सोळी घेत असताना त्या क्षेत्ररक्षकाच्या वाक्या बाहेर 4 धावांकरता चौकार. ऑफ साइडच्या बाहेर लॉफ केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी, त्याचा वाक्या बाहेर असेल हा चेंडू. अगदी जवळ पडला सीमेच्या आतमध्ये आणि एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 31 वरती 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वेग पाहायला मिळतो आता धावसंख्येमध्ये, कारण लागोपाठचे 2 चौकार येतात. सचिन नाबाद आतापर्यंत ही पार्टनरशिप पाहायला मिळते. कुंदे या संघासाठी ऑन साइडला प्रहार केलाय. आहा, वा भाई वा, लॉंग ऑन सीमा पार, हा दर्जेदार दिमागदार षटकार. सूर्यदेवता तापलेले आहे, दुपारचं सत्र आणि मैदानाच्या आतमध्ये तापलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय तो सचिन. 2 लागोपाठचे चौकार आणि त्यानंतर आलेला षटकार. 4 जोन बॅटिंग करतोय या ठिकाणी आपण बघतोय. गेरो पोन बॅटिंग करत असताना धावफलकाला नेऊन ठेवलंय त्याने ते 37 वरती 37 या आकड्यावरती तुम्हाला नक्कीच धावफलक पाहायला मिळेल. तयार होत असताना गोलंदाज पुन्हा एकदा शुभम. पिच होता स्लॉट मध्ये, हा देखील चेंडू आणि त्याने पाठवला आता लॉंग ऑनच्या बाहेर. आणखी एक षटकार. लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार.
ट्रॅक चेंज करतात राऊंड द विकेटने शुभम आता या ठिकाणी नक्कीच कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कमबॅक कसं करेल, बाउन्स बॅक कसं करेल. सिली पॉइंट सध्या तैनात. प्रेशर क्रिएट करण्यासाठी कुठेतरी फलंदाजावरती शफल झाल्या. फुलर लेन तो अपील करण्यात येते या ठिकाणी बॅटच्या साह्याने चेंडूला वळवले. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. दुसरीचा प्रयत्न नक्कीच होता तो सचिनचा, परंतु फलंदाज त्या ठिकाणी भूषणने थांबवलं, कारण कदाचित फेकी स्ट्रायकिंगला आली असते आणि सचिन बाद झाले असते. त्या कारणासह या ठिकाणी थांबवतात ते भूषण. सिंगलने धावफलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचलोय, ते म्हणजे 44 या आकड्यावरती. काहीसे प्रेक्षक या ठिकाणी न्यूट्रल आहेत, कारण आपण बघू शकाल हे दोन्ही संघांचे समर्थक सोडले तर काही प्रेक्षक न्यूट्रल आहेत आणि त्यांना अशा पद्धतीचं जेव्हा मात्र आक्रमण होतं, फलंदाज असे बॅटिंग करतात ते नेहमीच आवडतं आणि ते सध्या करतो एंटरटेन करत असताना सचिन. ओव्हर पिच होता, डाऊन दी ग्राउंड गॅप मध्ये खेळले. ओव्हर टू बॉलर एक टप्पा पडला आणि हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून फार आरसी मारेच्या पार चौकार. ते पाहायला मिळतात. नॉलॉस 48 नाबाद 48 वरती धावफलक पाहायला मिळतं. खूप चांगली सुरुवात. कामचा कॅप्टनने नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय या ठिकाणी सार्थ ठरवत असताना दोन्हीही सलामीवीर, एका बाजूला भूषण तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सचिन. शेवटचा दिवस जो असेल 30 नोव्हेंबर, अर्थातच तुमच्या समोर असतील शहरी संघ, ज्यामध्ये आपण बघू शकाल पहिला सामना संदीप 11 मुरबाड वर्सेस भूमिक 11 गंधारी मध्ये, त्यानंतर श्रीकांत 11 मॉन्स्टर बांद्राच्या विरोधात असेल, तो म्हणजे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल जागृती 11 डोंबिवली त्यांच्या विरोधात ओवी 11 शहापूर, आणि त्यानंतर VK प्रतिष्ठान अर्थातच विक्रांत किणे प्रतिष्ठान डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात ओवी 11 बदलापूर. तारे सितारे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. रती महारथी शेवटच्या दिवसामध्ये, अर्थातच परवाचा तो दिवस या स्पर्धेचा असेल शेवटचा 7वा दिवस. 47व्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल धडाकेबाज चषकाचा विजेता कोणता संघ असेल, विजेतेपद कोणता संघ पटकावेल. नावा झालेल्या 48-3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या दरम्यान आमचे वडवलीचे ग्रामस्थ आदरणीय श्री जयवंतजी लक्ष्मण शिंगोळे साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 48 वरती धावफलक अभेद्य अशी भागीदारी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते या दोघांमध्ये. भूषण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात, जे स्वतः कॅप्टन आहेत या संघाचे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम टी फ्रंटची भूमिका या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नेतृत्व करतात आणि नेतृत्व कसं करायचं ते सध्या त्यांनी दाखवून दिलं. टॉस जिंकला प्रत्येकी कॅप्टन, जर आपण विचार केला बहुतांशी आपण बघितलं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतात, परंतु या संघनायकाने बॅटिंग घेतली आहे. दुसऱ्या फेरीमधील सामना आहे, महत्वाचा सामना आहे. त्यांच्या अगेन्स्ट खातिवली संघ आहे आणि त्यांच्या विरोधात 3 षटकांमध्ये नाबाद 48ची पार्टनरशिप. लॉफ्ट केल्या ठिकाणी मिड विकेट मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आय टीम मध्ये टप्पा पडलाय. बॅकिंग साठी आले मिसफील्ड आणि स्मॉल मिस्टेक इथे मिळवून देईल कुंदेला 4 धावा. याला म्हणतात टायमिंग साधनं, जे संगीत डीजे नाना यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. ही अभेद्य भागीदारी हेच सांगते की दोन्ही आपण बघतोय फलंदाज ज्या पद्धतीने खेळतात. आतापर्यंत 52 टॉस केलं होतं, त्यावेळेला चांगला चेंडू आपण बघतोय, फ्लाईट दिली होती. गोलंदाज पाहायला मिळतात त्या ठिकाणी, ते म्हणजेच किरणने पहिलं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचं 13 धावा त्याने खर्च केला होता, तो पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो 4थ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती मिसफील्ड नक्की झाली चौकार आणि त्यानंतर निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून. टॉस आता देखील गेला. फ्लाइंग स्लीप मधून हा चेंडू क्षेत्ररक्षक थडमॅनचे थांबले. टप्पा पडल्यानंतर त्यांच्या हातामध्ये हा चेंडू आपण बघितला बाहेरची कडा घेऊन. फिरकीपटू आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. गोलंदाज किरण चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवतात. आपल्या बोटांची जादू नक्कीच या ठिकाणी ते दाखवतात. आतापर्यंत एक चौकार नक्की झाल्या. 5 धावा 3 चेंडूंमध्ये त्याने खर्च केलेल्या आहेत. मुरबाड विभागातून आपण बघतोय नक्कीच या स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामामध्ये या पर्वामध्ये सोनारपाडा हा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला.
लॉंग लेग मध्ये चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फेक होते स्ट्रायकिंग एंडला आणि सहजरित्या पोहोचलाय भूषण. आपण बघतोय नावा मिळतात त्या दोन आणि या दुहेरी आकड्याने धाव फलक आता जाऊन पोहोचले पुढे. ते म्हणजेच 55 या आकड्यावरती सुस्थितीमध्ये आहे हा संघ. ज्या प्लॅनिंगने ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत त्याच प्लॅनिंगने त्यांची धावगती त्या धावा देखील येत आहेत. प्लॅन बी ची त्यांना गरज लागली नाही कारण विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये, परंतु प्लॅन बी ची आता गरज असेल ती फिल्डिंग करणाऱ्या संघाला. त्यांना ब्रेक थ्रू नाही मिळाला. हे षटक चौथं आपण बघतोय. वर पिच वळवण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. 9 सेकंडला फेकेन. आता विकेट सॅक्रिफाईस केली जाते कारण नक्कीच आपण बघतोय फलंदाज आपण थांबायचंय कारण अशा पद्धतीने या ठिकाणी विकेट नसेल या आयोजकांच्या सूचना आहेत. कारण निर्धाव चेंडू होता. जर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटला असता तर नक्कीच तुम्ही धाव घेण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये असेल तो पूर्णपणे चेंडू निर्धाव असेल, तुम्ही रन घेऊ शकत नाही. अर्थातच या ठिकाणी बाद नसेल. निर्धाव चेंडू असेल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. टॉस केला. फुल टॉस होता. लॉफ केला गॅप मध्ये. चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय आणि हा चेंडू सीमा पार जातोय. आता आणखी एक चौकार आलाय आणि या चौकारणीशी धाव फलक जाऊन पोहोचलं ते 59 वरती. चौकार आला इथे आपण बघतोय आणि चौकारणीशी धाव फलक जाऊन पोहोचले 59 वरती. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. आपण बॉलिंग अनालिसिस कडे जर आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13, दुसरं षटक 10च संकेतचं, तिसरं षटक शुभम यांचं 25 ते महागडे राहिलं. ज्या षटकामध्ये आपण बघितले 3 चौकार 2 षटकार पूर्णपणे सचिनने इथे नक्कीच वचपा काढला तो शुभमच्या गोलंदाजीमध्ये धावसंख्येचा. आणि किरणने या षटकामध्ये 11 खर्च केलेले आहेत. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलं सत्र सुरू असताना आता आपण बघतोय या 6 चेंडूंमध्ये प्रहार तर नक्कीच करण्यात येईल या दोन्ही फलंदाजांकडून. 59 आतापर्यंत झालेले आहेत. 59 निपेश कबा पॉइंट डीप मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ. ऑन साइडला डीप मध्ये आपण बघतोय स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन. हे निर्णायक षटक पहिल्या सत्रामधलं गोलंदाज राजा. वेग होता या चेंडू मध्ये. स्ट्रोक कंप्लीट करू शकले नाही पूर्णपणे. मिड विकेट मध्ये हा चेंडू दुसरीचा प्रयत्न नक्कीच होतोय. स्ट्रायकिंग एंडला फेकी आणि आता स्ट्राईक जी हवी होती सचिनला ती मिळेल. आणि या ठिकाणी आर्ग्युमेंट नको आहे. अंपायरशी आर्ग्युमेंट नको आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. येस थँक्यू. हा चेंडू असेल अर्थातच डॉट असेल. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे स्थगित आहे 59 वरती. शॉर्ट रन आपण बघितली त्या कारणास्तव या ठिकाणी रन एकही मिळालेली नाहीये ती बॅटिंग करणाऱ्या कुंदेज संघाला. गोलंदाज काहीतरी त्या ठिकाणी विचारणा करतायत अंपायर कडे. तयार होतील पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच राजा. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने हॅमट केल्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी कॅच घेतले आणि फलंदाज सचिन बाद. पहिला धक्का.
59 धावसंख्येची आपण बघतोय ही पार्टनरशिप या ठिकाणी फोडण्यात येते. बाद होतोय तो सचिन. मी विनंती करेन या अगोदर एक्झिबिशन मॅच आणि ज्या सामन्यामध्ये पोलीस 11 हा संघ विजयी झाला तर सर्व संघ आपण नक्कीच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, ज्या ठिकाणी करण्यात येईल पारितोषिकाचे वितरण. हवेमध्ये खेळले मिस टायमिंग शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू छकाले आणि लागोपाठचा दुसरा धक्का. आघाडीचा दुसराही फलंदाज आता परतेल तो पॅव्हेलियन मध्ये. अर्थातच इन ॲट नंबर सेकंड डाऊन भूषण बॅक टू द पॅव्हेलियन. आघाडीचे 36 योगदान दिलं ते म्हणजे सचिनने आणि भूषण 11 धावसंख्येचे योगदान देऊन माघारी परत आहेत. वपी जोता मोठ्या बॅकलिपने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि बॅटची कडा होती या ठिकाणी. कॉट बँड आणखी एका विकेटचं पतन. ही विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. ती गोलंदाज आपण बघतोय राजाची. चौथी विकेट हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेमधले आपण बघतोय. टॉप ऑर्डर मध्ये पूर्णपणे तिन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश या स्लॉग ओव्हरच्या गोलंदाजाला या ठिकाणी नक्कीच मिळत असताना आपण बघतोय. दुसऱ्या चेंडूवरती बाद केलं ते म्हणजे सचिनला, त्या मागोमाग बाद केलं ते भूषणला आणि आता बाद झाला तो म्हणजे संकेत. मैदानाच्या आतमध्ये अविनाश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि नवीन फलंदाज आता जात असताना आपण बघतोय ते म्हणजे शुभम. चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले ते म्हणजेच 2 चेंडू. आतापर्यंत वाखण्याजोगं षटक राहिले ते गोलंदाज राजा यांचं जखडून ठेवलंय. ज्या शेवटच्या षटकामध्ये तोडफोड केली जाते, हाणामारी केली जाते, त्या षटकामध्ये आपण बघतोय आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये आणि प्लस विकेट हॅट्रिक. 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय तो फलंदाज शुभम. आखो टप्प्याचा चेंडू तर रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ होतो या ठिकाणी आणि मिस झाले ते स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज. हा जर चेंडू निर्धाव आला तर मेडन ओव्हर नक्कीच पाहायला मिळेल. फुलर लेन एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला फेकी रनआउटची संधी आणि इथे विकेट देखील मिळते. 3 गडी बाद करत असताना हे निर्धाव षटक पाहायला मिळते. गोलंदाज राजाचे षटक आवडलं असेल तर टाळा नक्कीच व्हायला हव्यात. एकही धाव खर्च केली नाही या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या. कारण जेव्हा 4 षटकांमध्ये 59 धावा होत्या आणि अशा षटकाची अपेक्षा देखील होती खातुलीच्या समर्थकांना. ते षटक फेकलं गोलंदाज राजाने आणि 59 वरती डाव संपला तो कुंदे संघाचा आणि आता 60 धावसंख्येचं लक्ष असेल खातुली संघासमोर. पोलीस 11 संघ आणि त्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आम्ही देतोय
मोटारसायकल्स त्या ठिकाणी व्हेकल्स रस्त्यावरती उभ्या केलेल्या आहेत. रहदारीसाठी कोणत्याही अडथळा नको अशा जागेवरती आपण आपल्या कार्स असतील, आपल्या बाईक्स असतील पार्क करा. कोणत्याही रहदारीसाठी अडथळा होणार नाही याची आपण दखल घ्या. जी आपली नैतिक जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी आपण नक्कीच पाळा. त्या ठिकाणी मावदमाचा पुरस्कार देण्यात येतोय. त्याने अर्धशतकीय खेळी उभारली. 59 झालेले आहेत आणि लक्ष आहे 2 रन्स पेनल्टीच्या. सो अर्थातच दावा झालेला आहे त्या 61 आणि आता लक्ष आहे ते म्हणजेच 62 धावसंख्येचं 62 चं टार्गेट आहे खातेवली संघासमोर. चला पोलीस 11 एक्झिबिशन मॅचचा विजेता संघ. आपण सर्वांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. कॅप्टन आणि सर्व प्लेइंग 11 11 खेळाडू आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि ही चमचमती ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे ते आदरणीय श्री पांडुरंगजी दगडू शिंगोळे साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही ही ट्रॉफी अर्थातच विजेता संघ पोलीस 11 यांना आम्ही सन्मानित करतो. लक्ष 62 आहे 62 चं कातिवली. ग्रामस्थ मंडळ वडवली सर्व तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते पोलीस 11 या संघाला ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येते. 2 एक्झिबिशन मॅच आपण बघितला. पोलीस दलाने परास्त केला अगोदर फॉरेस्टर विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना देखील परास्त केलं आणि 2 सामने जिंकून या चषकावरती त्यांनी नाव कोरलेलं आहे. टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत या ठिकाणी. हे विजेतेपद अर्थातच हे प्रथम क्रमांकाचं चषक देऊन ग्रामस्थ मंडळ वडवलीच्या माध्यमातून सन्मान होतोय तो आमच्या पोलीस दलाचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर गोठेकर बी आणि माथेरा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. अपील या ठिकाणी करण्यात येते. स्ट्रॉंग अपील इनफिल्ड मध्ये असलेले खेळाडू सर्वच अपील त्या ठिकाणी करत आहेत. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू बिहाइंड द विकेट त्यांना पाठवायचा होता. मिस होतात. पहिला चेंडू वेगवान आपण बघतोय. गोलंदाज पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना रोशन आहेत. किरण आणि राजा ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. राजाचं षटक पूर्णपणे पहिल्या सत्राला कलाटणी देणार राहील. 4 षटकांमध्ये धावा होत्या त्या 59 आणि नाबाद. मात्र कुंदे संघ बॅटिंग करत होता परंतु त्यानंतर राजाने शेवटचं षटक मेडन ओव्हर निर्धाव षटक प्लस विकेट हॅट्रिक. शफल झालाय. क्रॉस बॅटने दिशा देण्याचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग झोन आहे आपण बघतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, ऑन साइड हा स्ट्रॉंग झोन आहे या फलंदाजाचा. त्याच कारणास्तव जास्तीत जास्त शफल होऊन ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करतात परंतु कुंदेला देखील माहिती आहे आणि त्यांनी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सध्या फलंदाजासाठी त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेट आतमध्ये आणि फाईन लेग आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर 5 क्षेत्ररक्षक आपण बघू शकाल सध्या ऑफ साइडला तट या सर्कलच्या आतमध्ये. स्विच हिटचा प्रयत्न करतात. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी देखील फसला. पूर्वनिर्धारित हा फटका होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क या ठिकाणी होत नाही आणि लागोपाठचा चेंडू आपण बघतोय तिसरा या ठिकाणी येतोय तो निर्धाव. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करण्यात येतोय. या षटकानंतर आम्ही नक्कीच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. माथेरान आणि गोटेघर बीचे. सफल झाले. हवेमध्ये खेळलेत आणि इथे आता नक्कीच फसले गेले. अगोदर ऑफ साइडला त्यांना मारायचं होतं परंतु ऑफ साइडला अगदी पुढ्यामध्ये चेंडू आला आणि इथे नक्की दुविधा मनस्थितीमध्ये हा फटका ते खेळले. हवेमध्ये चेंडू गेला आणि शॉर्ट कव्हरला चांगला जेल. पहिल्या विकेटचं पदक. 0 वरती पहिला धक्का. आपण बघतोय किरण 3 चेंडू निर्धाव गेले. शफल झाले होते दुविधा मनस्थितीमध्ये
नक्कीच आपण बघितला तो फटका फसला त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हरला चांगला झेल, पहिला धक्का बसलाय, शून्यावरती खातं उघडलं ते विकेटचं अगोदर धावसंख्येच्या. मैदानाच्या आतमध्ये असा फलंदाज उतरतोय, गतवर्षी मध्ये 12 चेंडू मध्ये 46 धावा त्याने चेस केल्या होत्या. तो हा खातिवली संघाचा एक आक्रमक आणि अग्रेसिव्ह फलंदाज भाऊ. इन ॲट नंबर 3 गोलंदाजाचं कौतुक, यंगस्टर आहे आणि काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण बघतोय तर त्याने धावा एकही खर्च केलेली नाही आणि त्यासोबत एक गडी देखील त्याने बाद केला. यंगस्टर आहे, टॅलेंटेड यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळेल. फ्युचर जास्त ब्राईट आहे तो गोलंदाज रोशन. बॅक टू द बॉलर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ऑफ ड्राईव्हचा फटका लगेच उचलून फेक करतायत. गुड फिल्डिंग, क्विक ॲक्शन पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. सिंगलने आपण बघतोय धाव फलक आता अर्थातच 1 या आकड्यावरती धाव फलकाचा श्री गणेशा. 1 for 1. चेंडू आता शिल्लक आहे तो म्हणजेच या षटकामधला आपण बघतोय अखेरचा. आतापर्यंत एक गडी बाद झालाय, एक ही धाव. ओवापीच्या ताब्यामध्ये खेळले, टायमिंग प्रॉपर नव्हतं, हवेमधून चेंडू चाललाय. 3 क्षेत्ररक्षक, चेंडूची शर्यत. अखेर डिपेश काबा पॉइंटला सीमारेषेच्या जवळ चेंडू लाडवून फेक. तोपर्यंत धावा मिळत आहेत, त्या म्हणजेच 2 धावा. आणि अर्थातच पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी बाद. धावफलकावरती आपण बघतोय खातिवली संघाची धावसंख्या 3. तर आदरणीय श्री मुरलीधर कामत साहेब चिनार क्लासिक यांचे या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धडाकेबाज चषक 2021 या 47व्या पर्वामध्ये असंख्य प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. हा सामना तितकाच महत्वाचा आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. पहिल्या सत्रामध्ये 59, त्यानंतर 2 रनची पेनल्टी ऍड केल्यानंतर कातुली समोर लक्ष आहे ते 62 धावसंख्येचं. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता आपण बघितलं तर नक्कीच या ठिकाणी फक्त धावा आल्या त्या 3 गोलंदाज रोशनने नक्कीच रोषणाई पसरवली ती पहिल्या षटकामध्ये. फक्त धावा 3 खर्च केल्यात त्याने. आणि आता हे समीकरण थोडंसं अवघड नक्कीच झालेलं असेल. जे रन रेट होतं रिक्वायर्ड रन रेट ते वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाज आपण बघतोय तो शुभम. 20वा रिसॉर्ट एंड कडून तुम्हाला पाहायला मिळेल पंचांच्या डाव्या बाजूने. लॉफ्ट केला, भरपूर उंच तर गेला चेंडू, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तो आता बनेल प्रेक्षक सीमा पार. मागं त्या ठिकाणी करण्यात येते. गोलंदाज आपण बघतोय ते म्हणजे शुभमचं या फटक्यांची गरज आहे, नितांत गरज आहे. कारण पाठलाग करायचा आहे तो 62चा. आणि पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा कमी आल्यानंतर इरादे दोन्ही फलंदाजांचे स्पष्ट आहेत. आक्रमण या ठिकाणी नक्कीच करण्यात येईल. आणि आक्रमण करत असताना आता आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती आलाय तो षटकार. सुरुवात चांगली होणं गरजेचं असं म्हणतात. तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते. परंतु इथे नक्कीच कुठेतरी सुरुवात खडतर पाहायला मिळाल्यानंतर आता मात्र सुरुवात करतोय तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडचा भाऊ. भाऊने षटकार ठोकलाय. धावफलक त्याने नेऊन ठेवलं 9 वरती. या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच शुभम. पुन्हा एकदा तयार होतात पुढचा चेंडू घेऊन. लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू, झेलची संधी असेल. झेल कोण घेणार? कॉल दिलाय स्वतः त्या ठिकाणी गोलंदाजाने, परंतु कॅच झाली ड्रॉप. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. जीवनदान या ठिकाणी पाहायला मिळतोय. जणू काही या गोलंदाजाने आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद दिलाय या सामन्यामध्ये फलंदाज भाऊला. ज्या भाऊने एक षटकार ठोकलाय. आणि अगोदरची माहिती मला मिळाली गतवर्षी याच फलंदाजाने 12 चेंडू 46चा सामना देखील खेचून आणला होता. तो खातुलीच्या बाजूने तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला जीवदान तो नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. धाव फलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय तो राजा.
अपील या ठिकाणी होतोय. येस आउट. या ठिकाणी बॅटची कडा होती आणि बिहाइंड द विकेट खूप चांगला जाईल. दुसऱ्या विकेटचं पतन 10 वरती. खातिवलीला दुसरा धक्का. धावफलक आपण बघतोय सध्या आहे ते 10 वरती. 10 वरती दुसऱ्या विकेटचं पतन. राजा माघारी परतलाय परंतु आणि आता मैदानाच्या आतमध्ये भाऊच्या सोबतीला आलाय तो चौथ्या क्रमांकावरती शुभम. स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज आपण बघतोय शुभम. शुभमच्या अगेन्स्ट शुभम. पहिला चेंडू या ठिकाणी स्विच इटचा प्रयत्न केला होता. बॉडीला ब्रश होतोय चेंडू. पहिला चेंडू. कॉन्फिडन्स किती असेल, हाय कोऑर्डिनेशन या ठिकाणी किती असेल या फलंदाजाचं, कारण पहिला चेंडू आपण बघितला तर त्याने रिव्हर्सचा पवित्रा या ठिकाणी नक्कीच घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू आपण बघतोय तो निर्धाव. डॉट बॉल. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. शॉर्ट कव्हर आतमध्ये. थर्ड मॅन आणि पॉइंट देखील आतमध्ये आणि त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी फलंदाज. स्ट्रायकिंग एंड शुभम. पिच लॉफ केल्या सरळ बॅटने हवेमध्ये. हा चेंडू त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने कॉल दिला. आय विल टेक कॅच आणि घेत विकेटचं पतन. तिसरा धक्का. टॉप ऑर्डर मधला तिसरा फलंदाज बाद. धावफलक आपण बघतोय सध्या 10 वरती आणि तिसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी होतंय. 5वा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो संकेत. भाऊ अजून या मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. त्याला जीवनदान देखील देण्यात आले. क्रिकेटमध्ये जीवदान खूप महागाची ठरतात हे आपण आजवर बघत आलेलो आहे. या सामन्यामध्ये हा फलंदाज काय करेल. गोलंदाज तयार. पिच होता. गॅप मध्ये खेळत एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाला भेदून हा चेंडू चाललाय सीमा पार. आणखी षटक या ठिकाणी संपन्न होते. ते 2 आणि 2 षटकांमध्ये गडे आतापर्यंत बाद झालेले 3 धावा पाहायला मिळतात. त्या तुम्हाला 14 धावा लक्ष्य स्थान आपण बघतोय. 62 18 चेंडू अजूनही या सामन्यामधले शिल्लक आहेत आणि आता आपण समीकरण जर बघितलं तर 62 ची गरज असताना 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 18 मध्ये बनवायचा आहेत त्या 48. माथेरान हा संघ आपण बघितला ज्या ठिकाणी ज्या संघाचं फोटो सेशन करण्यात आलं. माथेरान म्हटलं की तुम्ही जर सर्च केलं गुगल वरती हिल स्टेशन थंड हवेचे ठिकाण आणि आज मात्र हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मुरबाड या कैलासवासी कोंडू मुकुंद गुणे क्रीडा नगरीमध्ये धडाकेबाज चषकासाठी ही स्पर्धा आपण बघतोय. 7 कॅमेऱ्यांनी खऱ्या अर्थानं कव्हर केली जाते. प्रथमच मुरबाड क्रीडा क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर ही क्रिकेट स्पर्धा 7 कॅमेऱ्यांनी नक्कीच आपण बघतोय कव्हर केली जाते. टेन क्रिक ही वाहिनी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करते. या वाहिनीचे फाउंडर आहेत कुणालजी म्हात्रे जे बदलापूरचे आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे या ठिकाणी. भरपूर चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये बनवायचे आहेत 48. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज विनोद. ऑन साइडला या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न अपील या ठिकाणी करण्यात आलाय परंतु लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा इशारा आलाय.
तो व्हाईट बॉल. अशा पद्धतीचं अपील आपल्याला नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं प्रेशर क्रिएट करण्यासाठी. आणि आपण जर बघितलं तर व्हाईट बॉल कदाचित यष्टिरक्षकाला देखील माहीत असावा, परंतु या फसवे अपील भरपूर क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या रणनीती असतात क्रिकेटमध्ये. जर आपण बघू शकाल माइंड गेम आहे, मेंटली देखील तितकंच तुम्ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आलाय तो वाईड. लिडिंग एज हवेमध्ये हा चेंडू झेल घेतला जाईल. फॉलो थ्रो मधून भरपूर वेगाने धावला, कॅच घेतली आणि बाद होतोय फलंदाज संकेत. संकेत त्या ठिकाणी बाद झालाय. भाऊ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला आलाय तो 6व्या क्रमांकावरती फलंदाज न्यूमॅनिन हरेश. 6व्या क्रमांकावरती आलाय तो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण बघतोय विकेट जात आहे. धाव गती वाढवणं तितकंच महत्वाचं असेल. 18 चेंडूमध्ये 48 ची गरज असताना या ठिकाणी जशी या तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिला चेंडू स्वेअर आला, त्यानंतर विकेटचं पतन विनोदने पहिलं यश संपादन केलंय. ओव्हर रायझिंग डिलिव्हरी लेग स्टंपला हा चेंडू जरी असला, परंतु या चेंडू मध्ये होती गती आणि तितकाच हा चेंडू उसळे घेणारा पाहायला मिळाला विनोदचा. ही शरीर यष्टी भरपूर पोषक असते. ऍज अ बॉलर तुम्हाला सडपातल बांधाचा हा गोलंदाज यंगस्टर आहे आणि यंगस्टरला नेहमीच कोणताही संघ प्राधान्य देत असतो. आणि तो यंगस्टर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गोलंदाज रोशनला, त्याने चांगली कामगिरी केली. आणि आता आपण बघतो या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय तो विनोद. आतापर्यंत एक गडी बाद, एक धाव त्याने खर्च केली. रनवे मध्ये थोडा अडथळा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती जात असताना तो पाहायला मिळेल. लक्ष असताना 62 आतापर्यंत धावा आपण बघतोय, त्या म्हणजेच 15 धावा. बॅकफुटला गेलाय, ऑफ साइडला वळवला या ठिकाणी चेंडूला. अलॉंग दी कार्पेट टीम मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचले. दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड. नक्कीच या ठिकाणी ही दुसरी रन देखील कंप्लीट होईल. वेळ भरपूर त्या ठिकाणी मिळाला. पहिली रन कंप्लीट केल्यानंतर असं वाटलं त्या क्षेत्ररक्षकाला आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच आहेत. भरपूर वेगाने तो देखील धावला. चेंडू निसटला, रन झाली कंप्लीट. आणि या दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते म्हणजेच युवा सेना युवा अधिकारी विधानसभा मुरबाडचे आदरणीय श्री किरणजी शेळवले साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धडाकेबाद चषक 2021 या 47व्या पर्वामध्ये. फुलटॉस ऑन साइडला प्रहार केला. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सीमा पार आता जातोय. 4 धावा चौकार. येत आहे धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले 21 वरती. 4 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत. आणि या सामन्यामध्ये आता कुठेतरी भाऊ नक्कीच डोकं वर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजी आतापर्यंत तिखट आपल्याला पाहायला मिळते. जखडून त्यांनी फलंदाजांना ठेवलेला आहे. टॉप ऑर्डर मधले 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आलाय तो 6व्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये हरेश. त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. हरीश यांच्या बॅटमधून मात्र चौकार आलेला आहे. आणि स्मॉल मिस्टेक पुन्हा एकदा नक्कीच आपण बघतोय तर स्ट्रायकिंग एंडला आहेत ते म्हणजेच भाऊ, ज्यांनी अगोदर चौकार देखील ठोकला. विनोद पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेलाय. चेंडूच्या रेषेपासून पाठीमागे जात असताना ऑन साइडला खेचण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि हा प्रयत्न त्याचा कुठेतरी आता फसलाय पुन्हा एकदा या षटकामध्ये. एक चौकाराचा अपवाद जर आपण वगळला तर हे षटक भरपूर इकॉनॉमिकल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज विनोदचं या षटकामधला चेंडू शिल्लक आहे तो अखेर जाता धावा आतापर्यंत पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 21 लक्ष असताना 62चा. म्हणजे अजूनही आपण बघू शकाल 41 धावसंख्येची गरज आहे ती 13 चेंडूंमध्ये. फुलर लेन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच हा चेंडू चाललाय तो आता डिपिश कप पॉइंटला. रन फक्त एक सिंगल मिळते. स्ट्राइक स्वतःकडे ठेवतात त्या ठिकाणी भाऊ. षटक संपन्न. अंपायरचा इशारा.
पाणी आपण घेऊन जा, ड्रिंक्स ब्रेक असेल. आणि आता आपण समीकरण बघूया धावा झालेल्या त्या 22-4 गडी बाद, अर्थातच 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक. आणि आता कुंदेश अगेन्स्ट खातिवली समोर 12 चेंडूंमध्ये लक्ष आहे ते 40 धावसंख्येचं. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक आहे, तोपर्यंत आपण या पुढच्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. माथेरान संघाविरुद्ध गोठेगर बी या दोन संघांची मॅच होणार आहे. आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी आपल्या मंचावरती उपस्थित असलेले प्रथितयश इंडस्ट्रियलिस्ट प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य मुरलीधरजी कामत साहेब यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. एक उद्योजक म्हणून त्यांनी निश्चित मोठी झेप घेतलेली आहे आणि आज यशाच्या शिखरावरती असताना देखील ते सर्वसामान्यांसाठी देखील तेवढाच वेळ आणि त्यांची तेवढीच मदत करत असतात. निश्चित प्रकारे मनानं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून मुरलीधरजी कामत साहेबांची ओळख आहे. आणि आज खरं तर यशाचं शिखर गाठलेलं असताना देखील त्यांचे पाय जमिनीवरती आहेत. एक सामान्य म्हणून ते सामान्यांमध्ये मिसळतात. यापेक्षा निश्चित प्रकारे या व्यक्तिमत्वाचं आम्ही इथे मंचावरती स्वागत करतो. मुरलीधरजी कामत साहेब मंचावरती आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. माथेरान विरुद्ध गोठेकर बी या दोन संघामध्ये टॉस होतोय आणि कामत साहेबांना विनंती करतो की आपण टॉस करा. कोणाचा कॉल असेल तर गोठेगर बी संघनायकाचा कॉल असेल. हेड ऑर टेल? हेड इज कॉल आणि टेल इट इज. या ठिकाणी कामत साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपण असं नसतं व्हावं. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. माथेरानच्या संघनायकाला आपण त्यांचा निर्णय विचारूया. काय निर्णय घेणार तुम्ही? पहिले बॅटिंग करू आम्ही. खरं तर टॉस जिंकलेला आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माथेरान संघ पहिल्यांदाच या ग्राउंडवरती खेळतोय आणि पहिली लढत खरं तर तुमची वाकळण संघाविरुद्ध होती. तो संघ आला नाही आणि तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये चाल मिळते, त्यामुळे थेट दुसऱ्या फेरीमध्ये तुमची पहिली मॅच होते. तर काय परिस्थिती असेल, तुमची स्ट्रॅटेजी काय असेल या सामन्यामध्ये? काय चांगला स्कोअर आकारून समोरवाल्याला चेज नाही होणार असा स्कोअर करायचा आहे. बाकी काय खरं तर सकाळपासून तुम्ही बघताय इथे खूप चांगले मॅचेस आहे. बॅटिंग पिच आहे, ग्राउंड खूप छान आहे, क्राऊड खूप छान आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचा फलंदाजी घेण्याचा उद्देश काय आहे? ग्राउंड छान आहे, पिच छान आहे आणि स्कोअर होतो इकडं आणि आमच्याकडे आहेत फलंदाज, म्हणून आम्ही फलंदाजी घेतोय. आज खरं तर तुमचा खेळ संघ आमच्यासाठी नवीन आहे, पण आमच्या प्रेक्षकांनी तुमच्या कोणत्या खेळाडूवरती फोकस करावं की जो खेळाडू तुम्हाला मॅच जिंकून देईल? आहेत असे भरपूर आहेत, सर्वांची नावं घेऊ शकत नाही, तरी पण अक्षय परब, अजय पार्टे, अजय भस्मा, जीत रिझवारियो चांगला बॉलर आहे. जीत त्यांच्यावरती माझा पूर्ण भरोसा आहे. थँक्यू. माथेरान संघ टॉस जिंकतोय आणि फलंदाजी स्वीकारतोय. क्षेत्ररक्षणासाठी गोठेगर बी संघाला निमंत्रित करण्यात आलेला आहे. खरं तर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? मागच्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण घेतलेला, या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण घेणार होतो आणि तसंच मनावर का झालंय. माथेरानची टीम खरं तर या मैदानासाठी नवीन आहे, परंतु तुमच्यासाठी ती नवीन नसेल कदाचित. कधी या अगोदर या टीम विरुद्ध मॅच झाली तुमची? नाही, पहिल्यांदा खेळतोय. निश्चित पहिलंच बॅटल आहे या दोन संघामध्ये आणि आम्हाला सुद्धा हे बॅटल बघायला आवडेल. टॉस जिंकल्यानंतर माथेरान संघाने घेतलेली आहे फलंदाजी. गोठेगर बी संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला दिसेल क्षेत्ररक्षण करताना. टॉस बॉक्स मध्ये इतकंच. मुरलीधर कामत साहेबांचं मनापासून आभार. दोन्ही संघ नायकांना शुभेच्छा आणि समालोचन कक्षाकडे जाऊया आपण. करण काळन सर तिथे उपस्थित आहेत. या सर, स्वागत आहे. धावा झालेल्या आहेत त्या आपण बघतोय. सुरू असलेल्या सामन्यामध्ये 23 लक्ष्य असताना 62 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 39 धावसंख्येची आणि आता सामन्यामधले चेंडू शिल्लक आहेत ते एकंदरीत 9 चेंडू. फॉर्दर मधून भरपूर वेगाने धावला गोलंदाज पाहायला मिळतात ते म्हणजेच या ठिकाणी रोशन पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाला होता, ज्याने एक गडी बाद करत असताना. थँक्यू करण. एक महत्वाचा सन्मान मंचावरती संपन्न होते. आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आज या स्पर्धेसाठी ज्यांची शुभेच्छा भेट
आपल्याला लाभलेले आहे. सदिच्छा भेट देण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत. एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज आपल्या स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी आपल्या न्यायपालिकेमध्ये सेवा करत असलेले आपल्या गावचे सुपुत्र सन्मान्य जयवंत मामा शिंगोळे यांना विनंती करतो, आपण कामत साहेबांना सन्मानित करण्यासाठी मंचावरती या. एक मोठे उद्योजक म्हणून मुरलीधरजी कामत साहेबांचं खूप मोठं काम आहे. आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं नेत्रदीपक यश आणि घेतलेली प्रगती ही निश्चित कौतुकास्पद आहे. खर तर बिझनेसमॅन म्हटल्यानंतर त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो, परंतु क्रिकेटची त्यांना प्रचंड आवड आहे आणि त्या आवडीसाठीच त्यांनी आज इथे सवड काढली आणि आपल्या मंचाला भेट दिली. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या सत्काराचा आपण स्वीकार केला, पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण काळल सर या. धावफलक आता जाऊन पोहोचले 31 वरती. या षटकामधला चेंडू आपण बघतोय तो शेवटचा चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला भिरकावलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक एका हाताने कॅच घेतली आहे. व्हॉट अ कॅच. चांगला झेल आपण नक्कीच बघितला. या ठिकाणी आलेला आहे, यंत्रणा आहे, टेक्नॉलॉजी आहे, तिचा वापर या ठिकाणी करण्यात येईल. फुल टॉस होता, जो आता फुल टॉस कमरेच्या वरती होता की नव्हता यासाठी मात्र तपासणी करण्यात येईल. कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये हे क्षणचित्र टिपलेले असतील. कंट्रोल रूम मध्ये आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी आदरणीय मुरलीधरजी कामत साहेब उपस्थित आहेत आणि आपल्या स्पर्धेचा 47 वर्षांचा प्रवास असा धडाकेबाज चषकाची ही स्मरणिका त्यांना सतीश शेळके सरांच्या हस्ते या ठिकाणी आपण सप्रेम भेट देतोय. मॅच थोडा वेळ थांबलेली तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे आणि उद्योजक मुरलीधरजी कामत साहेब इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण उद्योगामध्ये झेप घेतलेली आहे, आपलं कार्य कौतुकास्पद आहे. या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांना, नवयुवकांना आपण देखील थोडंसं मार्गदर्शन करा. फलंदाज बाद आहे, फेअर डिलिव्हरी. आपल्या उद्योगाची माहिती द्या आणि उद्योग क्षेत्रामध्ये येण्यासाठी निश्चित प्रकारे एक मूलमंत्र देखील या युवकांना द्या. नमस्कार माझ्या सर्व यंग मित्रांनो आणि बंधूंनो. मी एक बिझनेस करतो, म्हणजे आय एम एन इंडस्ट्रियलिस्ट. पण मला महत्त्वाचं सांगावं असं वाटतं लहान यंगस्टर्सना की एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे, आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती अशा दोन कन्सेप्ट आहेत. आपण लक्ष्मी म्हणजे पैसा आणि सरस्वती म्हणजे विद्या, म्हणजे ज्ञान. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, या बाबतीत मला अनेक लोक म्हणतात की आम्ही काय करावं, कारण आम्हाला काहीतरी छोटासा बिझनेस का होईना काढायचा, मग छोट्याचा मोठाही होतो. पण मला त्यांना सांगावंसं असं वाटतं की आपण लक्ष्मीचे उपासक होऊ नका. ज्याला आपण लक्ष्मी समजतो त्या लक्ष्मीचा, म्हणजे आपल्याला धन ही लक्ष्मी वाटते, पण खरं धन ही लक्ष्मी नसते. पण लक्ष्मीचा उपासक होऊ नका, सरस्वतीचा उपासक व्हा. म्हणजे कुठची तरी विद्या जी आहे ना ती तुम्ही शिकून काढा. मग ती विद्या काही असू शकते, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात ती असू शकते, काहीतरी कुकिंगची विद्या असू शकते, काहीतरी कला असू शकते, काहीतरी कॉटेज इंडस्ट्रीची असू शकते. तर विद्या संपादन करा, म्हणजे सरस्वतीची उपासक व्हा. लक्ष्मी तुमच्या मागे येत राहील. तर ते फार महत्त्वाचं आहे. आणि आता मी बिझनेस पण असल्यामुळे हे मला सांगायला सोपं आहे असं कोणी म्हणू शकतं, पण मी तुम्हाला सांगतो, मी एकदम तुमच्या वयाचा होतो. तर 1980 मध्ये माझं इंजिनिअरिंग झालं, 1980 मध्ये. आता माझे ॲक्च्युली आय एम 63 इयर्स ओल्ड, मला 63 वर्ष झाली आहेत. आणि 1980 मध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा माझा हेच कल होता. जवळजवळ 12 वर्ष मी एका चांगल्या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करत होतो. मी एकाच गोष्टीचा माझा ध्यास असायचा की मला शिकून काढायचं, मला शिकून काढायचं आहे. तर मी त्या 12 वर्षामध्ये मला त्यांनी किती सॅलरी दिली ह्याच्याकडे माझं कधीच लक्ष नव्हतं. मला वाटतं 12-13 वर्षात मी एकदा देखील सॅलरीसाठी मी माझ्या मॅनेजिंग डायरेक्टरला कधीच भेटलो नाही की बाबा मला पगार वाढवून द्या किंवा मी एवढं काम करतोय मला तुम्ही द्या. माझं एकच होतं की मला एक्सपिरियन्स चांगला मिळायला पाहिजे आणि त्या एक्सपिरियन्समधनं मी पुढे काय करू शकेन ह्याची मला खात्री होती की ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते मला म्हणजे ते बरं वाटलं असं, आणि मला वाटतं की ते वर्क होतं म्हणून.
आणि अनेक लोक आता मी छोटासा का होईना बिझनेसमॅन आहे, मला अनेक लोक जी भेटलीत, मी सगळ्यांमध्ये एक तो गुण बघितला की त्या प्रत्येकामध्ये एक कुठची तरी एक विशिष्ट असं एक त्यांच्यामध्ये एक पुन्हा तेच शब्द वापरेन ज्ञान आहे, कुठच्या तरी एखाद्या गोष्टीचं त्यांच्याकडे स्किल आहे, तर ते स्किल डेव्हलप करणं फार महत्त्वाचं असतं. तर पुन्हा तेच की सगळ्यांनी सरस्वती म्हणजे ज्ञानाकडे ज्ञानार्जन करा आणि बाकी सक्सेस म्हणजे लक्ष्मी म्हणजे सक्सेस ते तुमच्या मागे येत राहील. थँक्यू. निश्चित खूप छान उपदेश आपल्याला दिलेला आहे. उद्बोधक हे ज्ञान आहे. तुम्ही धनाच्या पाठीमागे जाऊ नका, तर ज्ञानाच्या पाठीमागे जा, धन आपोआप तुमच्या पाठीमागे येईल. हा एक छानसा उपदेश मंत्र आपल्याला दिलेला आहे उद्योजक मुरलीधरजी कामत सरांनी. आम्ही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार मानतो की महत्त्वाचा वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात आणि खूप सुंदर खरं तर मंत्र दिलेला आहे. त्याचा उपयोग आमच्या सगळ्याच युवकांना होईल, इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांना होईल, खेळाडूंनाही होईल. तर जाऊ समालोचन कक्षामध्ये करण काळन सर, पुढची मॅच कंटिन्यू होईल. शेवटचा चेंडू अर्थातच आपण बघतोय हा सामना त्या ठिकाणी संपन्न झालाय. कुंदे आणि खातिवलेमध्ये हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम कुंदे नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी प्रथम केली आणि 59 उभारल्यानंतर या धावसंख्येचा यशस्वी संरक्षण देखील त्यांनी केलं आणि या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आम्ही लगेच जाहीर करतोय. 13 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची बहारदार खेळी करणारा आघाडीचा फलंदाज कुंदे संघाचा सचिन ठरलाय या सामन्याचा सामनावीर. थँक्यू करण सर. तर आपण मैदानामध्ये अजून एका महत्त्वाच्या सन्मानासाठी